हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यांच्या झोपा झाल्यात का? आता असं मी का विचारते, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या झोपा अपूर्ण आहेत. काय आपलं हे जे आयुष्य अगदी सुखकरपणे जगण्यासाठी सगळ्यात मोलाचं सहकार्य जर कोणाचं असेल तर ते म्हणजे आपल्या या शरीराचं. आणि त्यातली त्यात आपलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार कोणतं आहे माहिती आहे? आपला मेंदू. कारण इथून ऑर्डर दिले जातात आणि मग ते पूर्ण बॉडी पार्ट्स ते फॉलो करतात. आता काय असतं, प्रत्येक गोष्टीला ना एक खुराक असतं. आपले हे जे शरीर आहे ना याला खाणं लागतं, म्हणजे एनर्जी तिथूनच येते. ही जी झाडं आहेत यांना पाणी लागतं, खत लागतं, गाडीसाठी इंधन गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपला हा जो मेंदू आहे ना याचं खुराक म्हणजे काय माहिती आहे? 7 ते 8 तासांची शांततेची झोप. आणि त्यात काय झालं आहे, आजकाल आपल्या सगळ्यांनाच एक घाणेरडी सवय लागलेली आहे. आपण अगदी आरामात तास दीड तास झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करत झोपतो. त्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य तर बिघडतंच, परंतु आपला झोपण्यापूर्वी मेंदूला जी शांतता हवी असते ना ती कुठेतरी नाहीशी होते. काय असतं, ज्यावेळेस तुम्ही 7 ते 8 तासांची अगदी पूर्णरित्या झोप घेता ना, तुमचा मेंदू त्याचं जी कार्यक्षमता असते अगदी म्हणजे चांगल्या प्रकारे असते. त्याचं जे काम असतं की बाबा सगळे म्हणजे तिथूनच चेतना निर्माण होते, तिथूनच सगळ्या ऑर्डर दिल्या जातात, तिथूनच जे आपल्याला अनावश्यक पेशी आहेत त्या साफ केल्या जातात, ज्या सायनॅपसेस असतात त्यासुद्धा साफ केले जातात. परंतु हे केव्हा होतं? तो क्लिनिंग मोडमध्ये केव्हा जातो? ज्यावेळेस 7 ते 8 तासांची तुम्ही प्रॉपरली झोप घेता. ज्यावेळेस तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोपता किंवा 6 तास झोपता ना, त्यावेळेस तुमचा मेंदू कुठेतरी बिथरतो म्हणजेच काय करतो की तो एक्स्ट्रीमली क्लिनिंग मोडमध्ये जातो. म्हणजे आपल्याला ज्या आरोग्यदायी पेशी आहेत ना मेंदूमध्ये त्यासुद्धा तो खायला सुरुवात करतो, त्यासुद्धा नष्ट करतो. थोडक्यात याचे परिणाम काय होतात आपल्या सगळ्यांना जाणवतात, परंतु आपण ते कधी नोटीसच करत नाही. आपली चिडचिड वाढते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, निर्णय क्षमता कमी होते, बऱ्याच जास्त प्रमाणातसुद्धा डॅमेज होऊ शकतो मेंदूला. हे सगळं केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्ही कमी झोप घेता त्यावेळेस. त्यामुळे तुम्ही म्हणजे मी पण आहे त्यात, मला पण मोबाईल स्क्रोलचं प्रचंड वेड आहे. त्यामुळे आपण सगळे आजपासून हे डिक्लेअर करूयात, ठरवूयात की झोपण्यापूर्वी तरी कमीत कमी मोबाईल स्क्रोल करणं टाळायचं, शांततेच्या गप्पा मारायच्या, थोडंसं फिरायचं, किंवा मग सायलेंटली जे म्युझिक असतं ना ज्याची झोपण्यापूर्वी मेंदूला गरज असते ते म्हणजे थोड्याशा प्रमाणात ते ऐकायचं, जेणेकरून आपला मेंदूसुद्धा शांत होईल आणि आपल्यालासुद्धा अगदी 7 ते 8 तासांची परिपूर्ण झोप कशी मिळेल याकडे आपण सगळ्यांनी नक्कीच आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. कारण शेवटी प्रश्न आपल्या आरोग्याचा आहे आणि आरोग्य ही सगळ्यात मोठी धनसंपदा आहे.